मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण नजीकच्या नडगिवे धुळीबाटले बस स्टॉपजवळ मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी भर दुपारी 12:30च्या सुमारास कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात खारेपाटण जिजामाता नगर येथील तनिषा पुरुषोत्तम शेट्ये वय वर्ष 18 हिचा जागीच मृत्यू झाला, तर भाऊ ऋतुपर्ण पुरुषोत्तम शेट्ये वय वर्ष 23 हा गंभीर जखमी झाला आहे. ऐन होळी आणि शिगम्याच्या सणाच्या वेळी या दोन बहीण भावंडांवर अशा प्रकारे अपघात झाल्यामुळे खारेपाटणमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खारेपाटण जिजामाता नगर येथील रहिवासी असलेले पुरुषोत्तम शेट्ये हे एस टी महामंडळामध्ये चालक म्हणून नोकरी करत असून तनिषा व ऋतुपर्ण ही त्यांची 2 मुले आहेत. आज होळीचा सण असल्यामुळे खारेपाटणमध्ये सर्व लोक गावहोळीच्या उत्सवात सहभागी होते. यामध्ये ऋतुपर्ण हा देखील सहभागी होता. दरम्यानच्या काळात ऋतुपर्ण घरी आला व आपल्या घरातील जुनी ॲम्बेसेडर मोटर कार MS09 AB 4339 ही घेऊन खारेपाटणहून तळेरेच्या दिशेने जात असताना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगिवे धुरी-भाटलेवाडी येथील बसस्टॉपजवळ रस्त्याच्या बाजूला उभा असलेला भारत ब्रेज कंपनीचा व अभिजित प्रमोद वैद राहणार रत्नागिरी नाखरे यांच्या मालकीचा अवजड ट्रक वाहन क्रमांक MS08 AP 4249 याचे वाहन चालक गणेश शशिकांत पाष्टे राहणार नडगिवे हे ट्रक रस्त्याच्या बाजूला थांबून घरी जेवायला गेले असता त्यांच्या उभ्या गाडीला ऋतुपर्ण याने कारचा ताबा सुटल्यामुळे पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात कारमध्ये ऋतुपर्ण याच्यासोबत असलेली त्याची बहीण तनिषा पुरुषोत्तम शेट्ये हिचा जागीच अंत झाला, तर कार चालक ऋतुपर्ण हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले असून कोल्हापूर येथे तात्काळ नेण्यात आले आहे. खारेपाटण ग्रामस्थ मोठ्या संख्येने अपघातस्थळी जमा झाले. मृतदेहास जखमी यांना बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार मिलिंद देसाई, हवालदार अवधूत गुणिजन, पोलीस हवालदार झोरे, पोलीस हवालदार कदम, वन विभागाचे विजय भोसले हे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन अपघाताची पाहणी केली, तर कणकवली पोलीस निरीक्षक पवन कांबळे, पोलीस हवालदार राजेश गायकवाड यांनी देखील अपघातस्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. तात्काळ अपघात स्थळाचा पंचनामा केला. तसेच अपघाताची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र जटार, जिल्हा परिषद सदस्या प्राची इसवलकर, पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, संकेत शेट्ये, भाऊ राणे तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य केले. दरम्यान या अपघातातील मृत तनिषा पुरुषोत्तम शेट्ये हिचा मृतदेह खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवघरात ठेवण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या घटनेचा अधिक तपास खारेपाटण पोलीस व कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.